माझ्या मते माकड मेल्सना घाबरतं की फिमेल्सना? नाही, माकडांच्या बद्दल सांगायचं झालं तर माकडं तुमचा विचार वाचू शकतात. दे कॅन रीड युअर ब्रेन. अच्छा. कितीही लहान माणूस असला आणि जर तो घाबरेल नसला तर त्याला माकड घाबरतं. तुम्ही गावाकडे बघितलं असेल की एखाद्या मरतुकड्या माणसाला सुद्धा माकडं घाबरून पळतात आणि एखादा पैलवान जरी गेला तरी माकडं त्याच्यावर अटॅक करतात. कारण हे आहे की त्यांना ती कला अवगत आहे. तुम्ही घाबरलाय का तुम्ही घाबरलेलं नाही हे माकडांना कळतं आणि मग ते तुमच्यावर अटॅक करतात. अच्छा. ॲक्च्युली चितमपल्लींनी सांगून ठेवले की माकड हे नॅचरल योगी आहे. त्यांना बऱ्याच अशा गोष्टी अवगत आहेत. तुम्हाला पटणार नाही पण दुष्काळ येणार असेल तर माकडांना ते आधीच कळतं. कसं काय? ते त्यांना ती शक्ती आहे की ते कळतं त्यांना. मग ते जंगलातली फळं गोळा करतात, त्याचे चावून चावून त्याच्यात लाळ मिसळून त्याचे लाडू तयार करून झाडाच्या ढोलीमध्ये साठवून ठेवतात. दुष्काळ आणखी वाढणार असेल तर त्या माकडांचा ग्रुप हा 150 माकडांचा ग्रुप असतो मॅक्झिमम. कारण माकड हे फक्त 150 लोकांना ओळखू शकतं. 191व्या माकडाला ते शत्रू समजतं. मग त्यातील जी सिनियर माकडं असतात ती खाली जमतात, एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि एका क्षणी ते अचानक जीवनाचा त्याग करतात आणि ती त्या क्षणी मरतात. हे चितमपल्लींनी ऑब्झर्व करून ठेवलेलं आहे.